सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केएम रुग्णालय सविनय सादर करीत आहोत अपूर्वाई 2012. रसिकांना मंत्रमुग्ध करण्याचा निर्धार उरात घेऊन आणि या अधीर लोचनांनी पाहिलेलं भव्य स्वप्न तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. देवा तुला शोधू कुठं. वेशभूषा अनुजा शिर्के, प्रचिती गोखे आणि हर्षद चव्हाण. नेपथ्य अभिजित फल्ले, सिद्धांत डहाळे आणि शैलेंद्र ठवरे. प्रकाश योजना चिन्मय कुंभार आणि निकिता इंगळे. लेखन अक्षय कुलकर्णी, भूषण बाजारे, अभिजित पाटील, रोशन कुमार पाटील आणि विजय कांबळे. अपूर्वाई समिती कपिल जगताप, शंतनू नवगळे आणि प्रणोती गायकवाड. कोषाध्यक्ष अमोल जगताप. अपूर्वाई प्रमुख वैभव गिरडे. संगीत संदेश हाटे. संगीत संयोजन अभिजित अडके आणि विराम टांगसाळे. नृत्य दिग्दर्शन सहाय्य पल्लवी बैकर आणि जितेश कदम. नृत्य दिग्दर्शक एस कार्तिक. दिग्दर्शक डॉक्टर अमर उदारे. विशेष आभार डॉक्टर परमेश्वर गोंड आणि रोहन मस्के. उपाध्यक्ष यशश्री शेट्टी आणि अमिता जोशी. अध्यक्ष डॉक्टर संजय ओक. उत्साहाचा, उन्मादाचा, भव्यतेचा, परिपूर्णतेचा, सर्वस्व नटराजाला अर्पण्याचा आणि वर्षानुवर्ष अखंड परंपरेचा हा सोहळा रंगमंचावर साकारत आहे अपूर्वाई 2012. देवा तुला शोधू कुठं. पायरीशी कुणी सान थोर नाही. साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी. हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून तो जीव माय बापा वनवायोरी पेटला. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला. तुझा तूच वाट दाखी बघा. खेळ मांडला
हुया जय बजरंगा हुप्पा हुया जय बजरंगा. हुप्पा हुया जय बजरंगा. हे बघ 40 41 44 डॅम 45 डॅम 51 52 53 अरे मा- हा. अडकली ना गाडी. अरे ह्याला म्हणतात खरा पैलवान. शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल राहणार का म्हणता 100. वा 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 पैलवान पैलवान पैलवान. अहो कुठं आहे दीड दमडीचं रेडकू आणि कुठं तुमच्यासारखा माजलेला रेडा. ओ पैलवान रेडा म्हणते तुम्हाला. अरे रेडा कुठं माजलेला रेडा म्हटला. मग उगाच का अरे वा 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 वा. अहो तुमच्याशीच बोलतोय. तुमच्या पैलवानाला म्हणावं थोडे जोर लग्नानंतरही राखून ठेवा, नाहीतर या लक्ष्मी तोट्याचा भुसनाळा व्हायला वेळ नाही लागायचा. आता निघालेलंच बरं. पण पंता तुमचं टावरेलचा रिकामा दिसतोय. कुठल्या रूपात देवा तुला शोधू कुठं आणि शोधू कुठं. देवा तुला शोधू कुठं आणि शोधू कुठं. देवा तुला शोधू कुठं आणि शोधू कुठं. कुठल्या देशी कुठल्या रूपात. कुठल्या देशी कुठल्या रूपात. देवा तुला शोधू कुठं आणि शोधू कुठं. देवा तुला शोधू कुठं आणि शोधू कुठं. देवा तुला शोधू कुठं आणि शोधू कुठं. देवा तुला शोधू कुठं. काय पैलवान आजकाल तुमच्या सकाळच्या तालमीत चुकी लागल्या आणि तुमचं डोळं बी टमाट्यावानी लाल लाल दिसू लागलाय. का पद्ध खरं का नाही. आपण यात नवीन ते काय, इकडे लग्नानंतरच्या तालीमी सुरू झाल्या आणि सकाळच्या चुकू लागल्या. पण मी म्हणतो पैलवान, लग्नाला किती महिने झाले असतील? महिने बघा आता. अहो महिने काय धरून बसलाय. हा? 2 वर्ष झाली, 2 वर्ष. पंता हा? पाय काय अजून जड झालेले दिसत नाही हो. आपलीच माणसं. बर मी काय म्हणत होतो, वहिनी साहेबांसाठी थोड्याशा चिंचा, थोड्याशा कैऱ्या, थोडस आंब नाही आपल्या रानात चालवतो विचार. अरे खुण्यासारखा काय विचारतोस, पैलवानासाठीच पाठवून दे हो चिंचा. खूप आवडतात त्यांना. कालच खाटेवर बसून चिंचा खात होते. आता चिंचोका तरी टाकल्या का त्या सुद्धा बघतो की. दिसला दिसला ग बाई दिसला. दिसला ग बाई दिसला. मला बघून गालात हसला ग बाई हसला. पण पैलवान मी काय म्हणतोय, नाही मी काय म्हणतोय, हा तुम्हालाच म्हणतोय. अरे पांड्या अरे पंड्या मी काय म्हणत होतो, आता पैलवानांच्या घरी या वर्षी तरी पाळणं हलणार रे. म्हणजे कस अरे जे एवढ्या वर्षापासून झालं नाही ते आता कुठे होणार. म्हणजे शेवटी पंत म्हणाले तेच खरं. बरोबर. लक्ष्मी तोट्याचा भुसनाळा. नाही हो पण तो त्याचं काय अहो पैलवान मला सांगा, मुरमाड जमिनीत घाम गाळून उपयोग तो काय? म्हणजे काय. अहो म्हणजे
पाण्याबरोबरच जमीन सुद्धा कसदार हवी. पंत शेतीचं काय येऊन बसलाय. मला मूल होत नाहीये. शेती कुठं म्हणजे आता नवीन फळ मांडा की कस कुस्ती राहुल अहो पैलवान तुमच्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं ना तर पहिल्या बायकोपासून मूल होत नाहीये ना मग दुसरं लग्न होऊन जाऊ द्या की वाजवा. 33 कोटी रुपये तुझी, 33 कोटी नावे तुझी, 33 कोटी रुपये तुझी, 33 कोटी नावे तुझी. वरी तू अज्ञात देवा, देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं, शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं. अरे कोठे असशी तू आकाशी, कुठल्या गावी कोठे वसशी, कोठे असशी तू आकाशी, कुठल्या गावी कोठे वसशी. पुण्या देवळात देवा, देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं, देवा तुला शोधू. देवा तुला शोधू कुठं, शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं. देवा तुला शोधू कुठं, शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं. ए बाये, ऐकू येत नाही का ग तुला? येतंय ना. तुमच्या दाराची बेल वाजते. अगं मग मी काय करावं अशी तुमच्यापेक्षा? तुमच्या मुंबईत बेल वाजल्यावर दारच उघडतात ना, मग जा आधी आणि दार उघड. जमायचं नाही का? तुझ्या हाताला मेहंदी लावलीये? मेहंदी? मेहंदीच ओल्ड फॅशन. काल रात्रीच मी लॅक्मेचं न्यू नेल पॉलिश लावलं. बघा, दार उघडलं तर खराब व्हायचं ना. बघते नेल पॉलिश होते का ग कार्टे? पैलवान, ओ पैलवान, पैलवाना जरा माणसात येऊ दे, तुझी चांगली पॉलिशच करायला लावते. अहो भाऊजी, सकाळ सकाळी काय घेऊन आलात? थोड्याशा चिंचा, थोड्याशा कैऱ्या, थोडस आंबट. रानात गेलो होतो वहिनी. ओ पैलवान पैलवान ते चिंता सोड आणा की इकडं थोडं सिक्रेट बोलायचंय. चिंचा तर आणलंय पण ते या दोघींपैकी कोण खाणार ते तरी ठरलंय का तुमच्यात? भाऊजी, त्यात ठरवायचं काय? मीच खाणार चिंचा. मला 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 पण चिंचा फार आवडतात. मला पण. आवडतात ना तुम्हाला? मग आता अजून चिंचे खाण्याला किती शान आहे आमचे बाळ. या बायला अहो वहिनी, दाखवा. किती मस्त आहे हो. नेल पॉलिश बद्दल बोलतोय मी. हा ठीक आहे ठीक आहे. भाऊजी, हे बघा ना, आजच मी माझ्या केसांना. नेल पॉलिश लावला? नाही रे, बूट पॉलिश. नाही हो, मेहंदी लावलीये मी. नक्की ना? तरीच म्हंटल, सकाळपासून कसलं घाणेरडा वास होतो. आफ्टर ऑल मेहंदीच ओल्ड फॅशन. अहो वहिनी, ओल्ड फॅशन असलं म्हणून काय झालं? शेवटी जुनं तेच सोनं. अरे हड, जुनं वाण्याने काही पीक दिलं नाही, उगाच का पैलवानाने नवीन. त्याचं काय ना, हायब्रिड जवार दिसायला जरी चांगली असली तरी ती पेरल्यावर त्यातून काही पीक येत नाही म्हटलं. तसं नाही वहिनी, नवीन हंगाम भरायला जरा धीर धरावं लागतं. अरे किती धीर, आता त्याला पण झाले की 2 वर्ष. 2 वर्ष 9 महिन्यात काम पैलवानला 2 वर्ष जमत नाही. कुठं आले रे पैलवान? हा कुठं आले पण गप रे, कोण आहे तू? 2 वर्ष पैलवान. 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष लागतात लोकांना. शिकारी रे, सावकाश बसून विचार करू. काय पैलवान, कशा होत्या चिंचा? पण पाय अजून बी जड झालेलं दिसत नाही बा.
जीभ दिली म्हणून काही बोलतो का? असं झोडपीन नाही एका दिवशी अख्ख्या खानदानात कोणाचा पाय तर होणार नाही. काय रे? पण पैलवान, आम्ही तर फक्त गोड बातमी विचारायला आलो होतो. पैलवान मारू नका तो पळाला पैलवान. ओ पैलवान, तुमचं अंगा कुठल्या 20 वर्षात तरी बरं का? तू बोल, काय बोलायचंय? हा कुठे गेला? पैलवान मारू नका पैलवान मला मारू नका पैलवान मी काय म्हणतो, तुमच्याने काही होत नाही, निदान आम्हाला तर काही करू द्या. बघितलं? अरे पैलवानाला पोरग होत नाही म्हणून अख्खं गाव तोंडात शेण घालते आणि ह्यांना इथं लपाछपी सुचते. आता नुसतं येऊन काय होणार आहे? पैलवान चिंचा खाऊन झाल्या, अहो निदान चिंचोका तरी द्या, म्हणजे कसं चौपट खेळायला कामाच येते. पांडुरंगा विठ्ठला, यांच्यानी तर काही होत नाही रे. आता आपल्या परीनं तर सर्व काही करून झालं, म्हणजे शंकराचं सोमवार, देवीचा मंगळवार, दत्ताचं गुरुवार, हनुमानाचा शनिवार पण केलेला दिसतोय. तरीच विठ्ठला नवाच बोलतो रे. मूल झालं तर अख्ख्या गावाला जेवण देईन आणि त्याच्या 21व्या वर्षी घेऊन येईन तुझ्या दारी. पांडुरंग पांडुरंग. भले बुरे जे दिसते भवती भले बुरे जे घडते भवती भले बुरे जे दिसते भवती भले बुरे जे घडते भवती दिसे तुझा हात देवा देवा तुला शोधू कुठं अरे शोधू कुठं देवा तुला शोधू कुठं शोधू कुठं देवा तुला शोधू कुठं अरे शोधू कुठं देवा तुला शोधू कुठं. किती गोड दिसतंय नाही माझं बाळ. हो ना, बाळ अगदी आईवर गेलंय. हो ना. आणि बाळाचे डोळे बघा किती सुंदर आहे, दिसतंय मेलं. अगं बाई छोट्या पैलवानाच्या मांड्या तर बघा, दंड केवढे. नाक कान डोळे सोडून बाकी सगळं पैलवानाचंच घेतलंय बघा यानं. कार्यक्रम सुरू झाला वाटतं. म्हातारीला बोलायला सुद्धा नाही का तुझी. अगं आई म्हातारी आली वाटतं. लेकरा, माझे कवडी कुठायचं. अगं आजी, मगाशी तर दिली ना मी तुला. ग शान बाळ माझं. आले ले 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 कुठे आमचे छोटे पैलवान. कुची कुची कुची. पंत कुची 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 कुची. कुठे कुठे आमचे छोटे पैलवान असे म्हणत होतो मी. हे काय इथे आले ले ले. हे नेमके काय झाले म्हणतो मी. जाऊ देवा पंत, जे झालं ते झालं, त्याला कोण काय करणार. पण पंत, मी काय म्हणतो यार, लेकरू नेमकं कोणावर गेलंय. ओ यात माझा काही हात नव्हे बरे का. अहो आमचा हात तर फक्त पंचांग बघण्यापुरताच मर्यादित आहे. हो पण तो हा? मग ते पंचांग बघून आमच्या लहान पैलवानासाठी एखादं नाव सांगा ना. एक अतिशय उत्तम नाव आहे, अनन्य साध्य जीवीकरण. कसे वाटते. लांब वाटते. अननस म्हणायचं का तुम्हाला? अहो फळाचे नाव ठेवायचे तर भोपळा ठेवा भोपळा. पैलवान माझ्याकडे एक बेस्ट नाव आहे बघा. आपण ना कडाप्पा ठेवूया. कसं एकदम कडक. कडक्या कुठला कडक म्हणे. मी काय म्हणते, धोंडू नाव कसे म्हणजे कसं. हा मोठा दगड आणि हा छोटा दगड. कसं छान आहे ना. बरं मग तुरक्या कसं वाटतं. उगा आपलं
आपलं डुर डुर. वळू विषयाकडे वळू. अहो तुम्हीच काय ते आपल्या लेकरासाठी आता चांगलं नाव सुचवा. मीच सुचवलं पाहिजे नाही का? हो हा काय सुचवेल अनाडी कुठला. पांडुरंग विठ्ठला पांडुरंगा. ठरलं तर मग लहान पैलवानांचं नाव पांडुरंग. शेवटी तोही विठ्ठलाचाच प्रसाद. पांडुरंग पांडुरंग. डॅड कॉल मी पॅडी. पॅडी साऊंड स्कूल. जंगली तू स्वतःचा सखा ते रमशी सांगू नका या बाजारात. देवा तुला शोधू कुठं अरे शोभा तुला. देवा तुला शोधू कुठं हे शोधून देवा. देवा तुला शोधू कुठं अरे कुठं कुठं. देवा तुला शोधू कुठं. पंत अहो केव्हाचा फोन करतोय? तुमचा फोन बिझी येतोय. त्याचे काय पैलवान, तुमचा मोबाईल नसणार 3G, मग आमचा फोन लागणार बीजी. अहो ते जाऊ द्या. पूजेचा मुहूर्त टळायच्या आधी या म्हणजे झालं. अहो माझ्या पोराचा 21वा वाढदिवस आहे. त्याचं काय पैलवान, गाड थोडं अडकलेलं आहे. सुटलं की येतोच म्हटले. होते असे वयानुसार अधून मधून चुकून मागून. अहो मग या वयात एवढं खायचं कशाला? तसे नाही, गाडी सिग्नल अडकलेली आहे. सिग्नल सुटला की येतो म्हणत होतो. तुमचं सिग्नल काही सुटत नाही आता. ठेवतो मी फोन. चला. अगं हे, ती घरातली पूजेची तयारी झाली की नाही सगळी? हो हो पूजेचं सामान काढतीये मी. मग पंतांनी दिलेल्या यादीप्रमाणे सगळं आहे की नाही ते बघून घेऊ एकदा. हो हो बघ तांदूळ, आले विड्याची पानं, आली नारळ, आले सुपारी, आल्या बदाम, आले खारका, आल्या. बनियन, हा धोतर, हा लंगोट. हा नक्की कोणती लिस्ट वाचताय तुम्ही? आणि पूजेसाठी लंगोटीचा काय उपयोग? लिस्ट चुकीची आली वाटतं. हे पंत पण ना नको तिथं नको त्या गोष्टी लिहून ठेवतात. माझा नवीन ड्रेस बघा. 5,000 गेले पाण्यात म्हणून समजा. आता 5,000चं काय घेऊन बसला? लाख मनाचा दागी नाही. बेंटेक्स हो की नाही? असू दे, असो नेक्स्ट टाइम. हे बघा ना माझ्या 24 कॅरेटच्या पाटल्या. माझा ओरिजिनल सोन्याचा नेकलेस. ही माझी बोरमाळ. हा माझा कोल्हापुरी साज. हा माझा लक्ष्मी हात. छान आहे ना पैलवान? एवढे दागिने. दिस इज ओल्ड फॅशन. जमले ना वहिनी? पंत हे बरं जमतं तुम्हाला, पण दुसऱ्याच्या घरात येण्याआधी बेल वाजवायची ही रीत असते. ते विसरलात वाटतं. ते काय नाही. पंत पंत कुठे गेले काय? पंत इथे खाली चेपल आहे. तुम्ही मला घर तुमचं ते एवढं नाही नाही आता मी गहो पंत. आता एवढ्या प्रेमाने बोलवताय तर आलेच पाहिजे. ते ठीक आहे हो. वहिनींचा मान हा धीराने राखलाच पाहिजे ना. पण जरा लांबून. आपण घरात आलेल्या मोठ्यांचा मान राखायचा असतो. हे कोणीतरी विसरताय बहुतेक. मला लक्षात आहे. आले 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 आले. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अहो हे काहीतरी वेगळेच वाटते. हे तर भलतेच वेगळे निघाले. अहो होते असे वयानुसार अधून मधून चुकून माकून. आवरा आता, नाही तर पूजेचा मुहूर्त टळायचा नाही पंत. हो ना, मोठ्यांचा अपमान झालेला चालतो पण पूजेचा मुहूर्त काही टळता कामा नये. हा बघू पूजेचे सामान आले का ते. हा तिरडी आली, गंगाजल आले, मटके आले, 4 माणसे 1 2 3 4 आली. हा माहितीये कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे पण पितरांना शांती लाभलीच पाहिजे. पंत
अहो माहिताचं काय घेऊन बसलाय? माझ्या पोराचा 21वा वाढदिवस आहे हो. लिस्ट चुकली वाटत. ते शेजारचे कुलकर्णी गेले ना. कुलकर्णी गेले? अगं बाई, आता मी कशी जगू? आता कुलकर्णी गेले का? कुलकर्णी गेले. मी जिवंत आहे अजून. असं होय, मग राहू द्या. पैलवान पूजेचे सामान बघूया. बघा नारळ आला, सुपारी आली, विड्याची पानं आली. आपण प्रसादाचा शिरा कुठे म्हणतो मी? शिरा राहिला. आणते हा पंत. लवकर आणा वहिनी. हो. सामान आलेली जरा दमानं होऊ द्या. पैलवान बाई कशा आहात? काय हो भानुताई, सकाळ सकाळी कसं काय येणं झालं? नक्की शिऱ्याचा वास आलेला दिसतोय. अय्या, बरोबर ओळखलं. हो ना, देताय ना मग शिरा. मी अन्न कशाला मागतात? आणते ना मी. आणते काय आणते? थांब इथं, पूजा अजून व्हायची आहे ना. तो आतमध्ये जो शिरा काढून ठेवला ना तुम्ही, त्यातलाच आहे ते म्हंटल. वहिनी आताही थोडा शिरा ठेवलेला दिसतोय. संपला वाटतं पैलवानांनी इकडचा शिरा. हा वहिनी, थोडा आतला शिरा टेस्ट करून येतो हो. नाही उगाच पाहुण्यांसमोर पचिती नको ना व्हायला. हो पंत, दमानं घ्या. वा, गाड अडकायचं पुन्हा. आणि पाहुण्यांसमोर फजिती व्हायची ना तुमची. होते हो पैलवान असे वयानुसार अधून मधून चुकून माकून जमलं ना पंत. बहिणी, अहो बहिणी. वहिनी पैलवान वहिनी. बायको पण असू दे. असं नेक्स्ट टाइम. अहो नेक्स्ट टाइम ना साजूक तुपच द्या, म्हणजे कसं शिऱ्याचं टेन्शनच नको. अगदी बरोबर म्हणतात ना वहिनी. शेजार धर्म हाच देव धर्म, तो तर पाळलाच पाहिजे. कळलं का? आता पैलवानांचे गाडे अडकले वाटत. गाड्याचं काय घेऊन बसलाय? मग घंटा काही सापडत नाहीये. ही काय वा, किती छान वाजते ते. डंग डंग डंग. जमती हो वाजवायला. डिंग 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 डिंग. पहिलाचा आवाज काय रे? सकाळी सकाळी पहिला. आई, हो, आज बैलपोळा आहे. तुझाच वाढदिवस आहे रे. पाया पर पांडू. तोंडावर मारू घुसणी. अरे बाळा, मोठ्याशी असं बोलतात का? आज तुझा वाढदिवस आहे ना, 96 माझा सगळ्यांच्या पाया पड. सदा सुखी राहा बाळा, जा.